करो लाख कोशिश वो हाथ ना आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा। किसी पिंजरे में कैद ना होगा, ये तो खानदान शेर है। किसी पिंजरे में कैद ना होगा, ये तो खानदान शेर है। भुसावळ स्वच्छ आणि सुंदर कसं होईल त्या मार्गाने आम्ही पुढील वाटचाल करत आहे। भुसखेड होतं जेव्हा माझे वडील आणि आई जेव्हा नगराध्यक्ष म्हणून आमदार बनले तेव्हा ते भुसखेडचं भुसावळ झालं आणि भुसावळ नगरीचे शिल्पकार ही पदवी वडिलांना भेटली। उपस्थित सर्व आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी, शेतकरी, कामगार मंडळी, अंमल मापडी, सर्व बंधू, माता आणि बहिणींनो, आज सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानेल की तुम्ही मला वाढदिवसानिमित्त इथं बोलवलं, माझा वाढदिवस साजरा केला आणि तुम्ही आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आणि असाच प्रेम चौधरी परिवारावरती आणि माझ्यावरती कायम असू द्या। आपण मागच्या काळामध्ये बघितलंय, कोरोनाचा काळ सर्वांनी बघितलाय, सर्वांनी अनुभवलेला आहे। त्यावेळेस मी सभापती होतो, एक संधी आलेली माझ्याकडे की मी आपली सेवा करू शकत होतो। त्यावेळेस त्या संधीचं सोनं करून आपल्याला सर्वांना एक चांगलं मार्केट इथं संतोष भाऊ चौधरी, अनिल भाऊ चौधरी व चौधरी परिवार व बाकी जे मार्गदर्शक होते त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगलं एक मार्केट आपल्याला उभारून देण्याकरता आम्ही सक्षम राहिलो। तसंच आता नगरपालिकेमध्ये मी गेलो आहे, त्या माध्यमातून गायत्रीताई बंगाडे, संतोष भाऊ चौधरी, अनिल भाऊ चौधरी व चौधरी परिवार व बाकी आमचे सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून भुसावळ स्वच्छ आणि सुंदर कसं होईल त्या मार्गाने आम्ही पुढील वाटचाल करत आहे। त्याबद्दल मी सर्वांना एकच विनंती करेल की सर्वांनी आमची साथ द्यावी। जसं हे मार्केट कमिटी कशी होती आपल्याला सर्व माहिती आहे, इथं जंगल होतं आणि आज सर्व मंगल आहे। तसंच आधी भुसखेड होतं जेव्हा माझे वडील आणि आई जेव्हा नगराध्यक्ष म्हणून आमदार बनले तेव्हा ते भुसखेडचं भुसावळ झालं आणि भुसावळ नगरीचे शिल्पकार ही पदवी वडिलांना भेटली। आज सर्व मार्केट कमिटी मार्फत जी मला आज सन्मान दिला गेला की कृषी उत्पन्न बाजार समिती शिल्पकार, तसंच पुनश्च गायत्रीताई बंगाडे यांना भुसावळ नगरीचे पुनश्च मोठे शिल्पकार अशी पदवी मिळावी ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांनी गायत्रीताईची साथ द्यावी आणि विकास कामाला साथ द्यावा। धन्यवाद।